तस्मै श्री गुरवे नमः। काल आपण श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। काल आपला 55वा श्लोक झाला। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। कालच्या श्लोकाचा थोडासा विचार करून आज म्हणजे मी असं का करतो, त्यात वेळ नाही का जात, कालचा पुन्हा तुम्ही सांगणार। तुम्ही एपिसोड पाहता का नाही टी व्हीवरती? काल काय झालं ते आधी थोडं दाखवतात आणि मग नवीन सुरू करतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचा संदर्भ लागतो। आपण काल कुठपर्यंत आलो होतो? नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावो दयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। नसे मानसी नष्ट आशा दुराशा म्हणजे सर्वोत्तम भक्त कोण? आणि मग त्या मनाला सांगितले की याच्यासारखं वागत जा बाबा, हा सर्वोत्तम भक्त आहे। कसा आहे तो? नसे मानसी नष्ट आशा दुराशा, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या आशा नाही, अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं नाही, पण जे मिळायचं तुम्हाला ते न मागता मिळणार आहे। मग ते सुख असो का दुःख असो न मागता तुमच्या वाट्याला येणार आहे। वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, अंतःकरणामध्ये प्रेम आहे आणि प्रेमळ माणसं जोडायची कला आहे। ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी, म्हणजे तो मनुष्य कशावरून ओळखला जातो? म्हणजे एखादं स्थळ आपल्याला पाहायचं आहे, हा मनुष्य कसा आहे म्हणजे त्याचं फेसबुकवरनं कळेल, पण ते काय डायरेक्ट कळत नाही खरं खोटं। मग कशावरनं कळेल? त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या मित्रमंडळींना विचारायचे हा मुलगा कसा आहे, त्याचे मित्र कोण कोण आहे। जसा आपला स्वभाव तसे आपले मित्र, हे लक्षात घ्या। वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा, स्वतःच्याही अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे। मग तो कोणती माणसं जोडतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे अशी माणसं जोडत जातो। आणि त्याच्या अशा ह्या भक्तीने निष्काम उपासनेने देव त्याचा ऋणी होतो। देवाला असं वाटतं याच्यासाठी किती करू आणि किती नाही। म्हणजे एखादं लाडकं लेकरू असतं ना, त्याच्यासाठी किती करावं आणि किती नाही असं आईवडिलाला वाटतं। तसं आहे आपण त्याचे लेकरं आहेत ना, पण ते लाडकं लेकरू झालं पाहिजे आपण। हां, जगी धन्य तो दास सर्वोत्तम। आजच्या श्लोकाकडे बोललो। दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू
जनी दास पाडू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तोची आवडे देवाला. कोण? जो आवडतो सगळ्यांना तोची आवडे देवाला. आता तुम्ही ते गीताई म्हणली त्यात हेच होतं ना, कोणता भक्त देवाला आवडतो ते आता तुम्ही वाचलंय. दिनाचा दयाळू, त्याच्या अंतःकरणामध्ये दीन दुबळ्याविषयी कणव असते. म्हणजे त्याच्या वाटा आलेलं दुःख जे आहे ते भले त्याच्या प्रारब्ध कर्माने येऊ, त्याच्या अज्ञानामुळे त्याच्या वाट्याला ते दुःख येऊ, पण याला ते चैन पडत नाही. याला मी ह्यातनं वर कसा काढेन असं त्याला वाटतं. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू. त्याचं मन अत्यंत सेन्सिटिव्ह असतं. दुसऱ्याला थोडं काही दुःख झालं तर याला वाटतं आपल्यालाच झालं. म्हणजे इतकं त्याचं मन सेन्सिटिव्ह असतं, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव याला असते. स्नेहाळू, ज्याचं स्नेह जे आहे म्हणजे प्रेम आहे, त्या प्रेमाने जग जोडलेलं असतं त्यांनी. स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. तो भगवंताचे जे दास आहेत ना, त्या दासांना एकत्र करतो, प्रतिपाळ करतो, त्यांचे काय अडीअडचणीला मदतीला जातो. त्याच्याबरोबर 4 चांगल्या विचाराची माणसं तयार करतो. आपण एकटं चांगला असून काय उपयोग? आपल्याबरोबर आपल्या विचाराची 10 माणसं तयार झाली पाहिजे. आपण गेलं तरी आपलं कार्य पुढे चालू राहायला पाहिजे. स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा. त्याच्या मनामध्ये राग येत नाही. का राग येत नाही? तर सगळ्यालाच तो आपलं मानतो म्हणून. दाताने जरी जीभ चावली, सांग बत्तीची कोणी तोडली, सगळी ही आपुलीच मंडळी. मग ही सगळी माणसं आपली आहेत, त्यामुळे रागवायचं कोणाला प्रश्न आहे? बरं, समजा तो परिस्थितीने गांजलेला आहे म्हणून तसा वागतोय, त्याच्या वागण्याचा आपण अर्थ लावला पाहिजे. तो असा का वागला? त्याची संगत खराब त्याला मिळाली म्हणून तो असं वागतोय का? परिस्थितीनुसार वागतोय का? काय आहे? का अज्ञानामुळे वागतोय? मग जसं म्हणतात नाही, कोणी आपल्याला एक शिवी दिली आपण खाड घेऊन त्याच्यात थोवाडीत मारू, पण एखाद्या दारू पिलेल्या माणसाने जर आपल्याला 4 शिव्या दिल्या तर आपण तो जाऊ द्यावं. तो बोलत नाही, त्याची दारू बोलते. काय म्हणतो? तो बोलत नाही. काय बोलते? त्याची दारू. थोडी वेळ उतरला ना तुमच्या पाया पडायला येतो. मग त्यावेळेला रागवतो का? तो नाही रागवत. तो का? आपण पण रागवत नाही, जाऊ द्या म्हणजे त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. तसं ज्या माणसांचे स्वभावच बदलणार नाहीत आपल्या नातेवाईकांचे, ती माणसं अशी का वागली कशाला विचार करायचा? ती तशीच वागणार. चांगली वागली तर काहीतरी गडबडायचं समजायचं. काय मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राहीना. ती काही वेळेला चांगली वागतात, पण ते काहीतरी स्वार्थ एवढं लक्षात ठेवायचं. कारण मूळ स्वभाव जात नाही माणसाचा, आणि म्हणून त्या माणसाकडनं चांगल्या वागण्याची आपण अपेक्षाच करायची नाही. नाही केली तर राग येत नाही. स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणाले याच्यावर रागून उपयोग नाही. याला 2 गोड शब्द सांगून त्याला चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे,
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. हा सर्वोत्तमाचा दास कसा आहे हे मना बघा. तो कसा वागतोय त्याच्यावरनं तुला कळेल त्याचं वागणं कसं असतं. जगी होई जे धन्य या राम नामे. त्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम असतं. रामनाम याचा अर्थ तो रामरामच म्हणत असेल असं नाही. ओम नमः शिवाय म्हणेल, ओम दत्तात्रय देवताभ्यो नमः म्हणेल. काही देव सगळ्या देवाचे नाव आहे. तुम्हाला आवडते नाव, आवडतं ते रूप. तुम्हाला ज्या देवतेचं रूप आवडेल, ज्या देवतेचं नाम आवडेल त्याचं नामस्मरण करा. रामराम म्हणण्याचा उद्देश असा की त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं, आपल्या गुरुचं नाव असेल. जगी होई जे धन्य या राम नामे. रामनामाने मनुष्याचे उद्धार होतो. आपल्याला असं वाटतं की परमेश्वर सगळी ही पापं आपल्या पोटात घालतो. काल सांगितलं ना, इथे ठेवून जा, काय तुमच्या चिंता अमुक तमुक. ते म्हणले काय करतो तो? आपलं पूर्व कर्म प्रारब्ध बघा. एखादी गवताची गंजी आहे, गवत आहे, ते अग्नीत टाकलं तर जळून जातं ना. हा आपल्या पोटात जठराग्नी आहे, ती सगळ्याचे अपराध पोटात घालतो. हा जठराग्नी त्याला जाळून टाकतो, त्याची पापं जाळून टाकतो, त्याचं अपराध जाळून टाकतो. म्हणजे आपलं कर्म जाळण्या इतकी ताकद त्या भगवंताच्या रामनामामध्ये. वाल्याकोळाचा वाल्मिकी झाला ना, बाकी आणखीन कशाला त्याची उदाहरणं पाहिजे. जगी होई जे धन्य राम नामे. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. नुसतं राम 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 म्हणून नाही चालणार. क्रिया म्हणजे कर्म. आता हे कर्म कसं पाहिजे? कर्म आहे, अकर्म आहे, विकर्म आहे. कर्म म्हणजे सत्कर्म, अकर्म म्हणजे वाईट कर्म, विकर्म म्हणजे वाटेल तसं कर्म. मग कर्मच करायचं आहे तसंच कर्म. क्रिया म्हणजे आपल्या क्रियेने, आपल्या कर्माने तो रामरायाची उपासना करतो म्हणा, समाजाची उपासना करतो म्हणा. विश्वात तो परमात्मा भरलेला आहे म्हणून तो विश्वात्म्याची पूजा आहे. लक्षात घ्या, समाजाची पूजा याचा अर्थ त्या विश्वरूपी परमेश्वराची पूजा आहे. क्रिया भक्ती उपासना. बरं, तो भक्ती अशी करतो की त्याची भक्ती पाहून आपल्याला असं वाटतं आपण सुद्धा करावी. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. तो उपासनाही करतो भगवंताची. नुसती आपण एकटा उपासना न करता उपासनेशी, उपासनेला लावतो. उपासनेचा आश्रयो उपासने निराश्रयो. उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेचा आश्रय, उपासना केल्याशिवाय काही उपयोग नाही. म्हणजे भगवंताची सेवा केल्याशिवाय देव देणार नाही कसं? म्हणजे आम्हाला कृपा करा कृपा करा. ते म्हणजे तू आधी कर ना काहीतरी. देवा मला पास कर. देव म्हणतो गाढवा अभ्यास कर. आधी अभ्यास कर. तर मी नुसता पास कसा करेन? फार तर तू जे काही वाचलेलं आहे ना ते ऐन वेळेला आठवण्याचं मी काम करीन. पण आडात नाही तर पोहरात कुठं नाही येणार. नुसतं मी आता नाव घेतल्याने नाही होत, अभ्यास करावा लागतो. पण त्या वेळेला कोणती उत्तर द्यायची याची बुद्धी मी तुला देईन. काय लिहायचं याची बुद्धी देईन. पण तुझ्याकडे काहीतरी अभ्यास केला पाहिजे ना. तू नुसतं नाम घेऊन नाही चालणार. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. नित्य नेमाने पाहिजे. म्हणजे एकदा रामनवमीला देवळात गर्दी, पुढच्या वर्षीच मग रामनवमीला. नित्य नेम. रोज भगवंताची उपासना झाली पाहिजे. नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम जो करतो त्याच्या जवळ देव उभा आहे. तेथे आहे देव उभा. त्या ठिकाणी देव उभा आहे. नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून त्याला नित्य नामाची गोडी तो लावतो. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे. पण याचं सगळं वागणं कसं आहे बघा. उदासीनता म्हणजे वैराग्यपूर्ण आहे.
कुणाकडून कशाचीही अपेक्षा नाही. उदासीनता तत्वता सार आहे. या उपासनेतलं सार हेच आहे की वैराग्य ढळढळीत पाहिजे. भव्य रूप अतिसुंदर दीक्षा. रामदास कुणाला म्हणावं? भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नामे करीतसे भिक्षा. वृत्ती उदासीन होय जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जोपर्यंत आपली वृत्ती उदासीन झाली नाही तोपर्यंत मी रामाचा दास आहे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. माझं काय कल्याण करायचंय तो रामराय बसलेला आहे. मला त्याच्यासाठी लांडी लबाडी करायची आवश्यकता नाही. काय कमी पडेल ते द्यायला तो समर्थ आहे. कशाला मी लांडी लबाडी करू? हा विचार त्याच्या मनामध्ये दृढ असतो. उदासीनता तत्वता सार आहे. या राम उपासनेतलं सार आहे. रामाचे निरपेक्ष दास्य करीतो हे सार आहे त्याच्यातलं. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. माणसाचं मन मोकळं पाहिजे. म्हणजे लोकांचं काही ऐकून घेता आलं पाहिजे. आपल्याकडे येणारे अनेक माणसं असतात. कोणी एखादी चांगली सूचना करून जातो. आपलं मन मोकळं पाहिजे. तू कोण सांगणार असं नाही. त्यांनी काही चांगलं सांगितलं, भले आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही वर्षाने, कधीतरी आपण त्या सूचनेचा विचार करू का नाही. म्हणून मनाची वृत्ती मोकळी पाहिजे. कोणाकडे चांगलं काही असेल तर ते घेता आलं पाहिजे. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जगी होई जे धन्य या राम नामे. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर. नको वासना विषयी वृत्ती रूपे. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा. मना कल्पना लेश तोही नसावा. नको वासना विषयी वृत्ती रूपे. समर्थ म्हणतात, हे मना, तुझ्या मनामध्ये वाईट विचार जे येत आहेत ना, ते तुझे पूर्व पाप उभं राहतं म्हणाले त्या ठिकाणी. ते पाप उभं राहिलं की चांगला मनुष्य पदभ्रष्ट होऊन जातो. नको वासना विषयी हो वृत्ती रूपे. म्हणजे एखाद्या वेळेला मनामध्ये वाईट वासना येणं निराळं आणि वाईट वासनेची वृत्तीच असणं निराळं. म्हणजे सतत वाईट विचार मनामध्ये. हो, एखाद्या वेळेला वाईट विचाराला गोष्ट निराळी, पण तुमच्या मनात जर 24 तास तोच विचार असेल तर म्हणजे ते मनाला सांगता तुझी अशी वृत्ती होऊ देऊ नये. वृत्ती असते हो, कुणाला काही दिसलं की घ्यायचं की टाकपिशवी, घ्यायचं की टाकपिशवी वृत्ती आहे. त्याला गरीब श्रीमंत हा काही भाव नाही. घरी सगळं असलं तरी वाटलं थोडंसं घ्यावं, त्याला काय म्हणले? वृत्ती म्हणले. श्रीमंत असला तरी गरीब असला तरी त्याची वृत्ती आहे ती. मग अशी वृत्ती होऊ देऊ नकोस. म्हणजे वाईट विचार सतत डोक्यात, चांगला विचारच नाही असं होऊ नको रे बाबा. नको वासना विषयी वृत्ती रूपे. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापामुळे तशा प्रकारचे विचार मनात येतात. म्हणजे काय म्हटलंय? बुद्धी कर्मानुसारिणी. मागच्या जन्मामध्ये जे कर्म केले तशीच तुम्हाला बुद्धी होणार. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. आणि म्हणून अशी वृत्ती होऊ नये. असे विचार मनात आले तर ते निघून जावे. जसं पूर्व पश्चिम दरवाजा असला ना, इकडनं वारा येतो निघून जातो, तसे मनामध्ये विचार आले तरी ते निघून जायला पाहिजे. राहता उपयोग नाही.
मग त्याच्यासाठी काय करावं म्हणाले? सदा राम निष्काम चिंतित जावा. सदा राम निष्काम चिंतित जावा. राम कसा आहे? निष्काम आहे. एक पत्नीव्रती आहे, निष्काम आहे. मग आदर्श कोणाचा ठेवायचा म्हणलं तर त्याचा आदर्श ठेव. सदा राम निष्काम चिंतित जावा. मना कल्पना लेश तोही नसावा. आता रामाला अनेक पत्नी करता आल्या नसत्या का? म्हणजे रामाला कसं काय करता आलं असं? अहो, त्याच्या वडिलाला 300 बायका, 3 पट्टराण्या होत्या का नाही दशरथाला? 300 पत्नी, 3 पट्टराण्या. याला 2-4 लग्न करता आले नसते का? पण ते नाही केलं त्याने, की एक पत्नी व्रती येतो. म्हणून काय म्हटलंय? सदा राम निष्काम चिंतित जावा. आदर्श कोणाचा ठेवायचा आहे म्हणा? त्याचा आदर्श ठेवा. मना कल्पना लेश तोही नसावा. मनामध्ये अशा वाईट कल्पनाला तू थाराच देऊ नको. लेश थोडा सुद्धा नको नले. थोडासा सुद्धा किर नको न. तसा थोडासा सुद्धा वाईट विचार मनात ठेवू नको. मना कल्पना लेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला. अति आदरे प्रीती नाही तयाला. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. अरे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा इच्छांचं जर बघितलं ना, कोट्यावधी कल्पना. एक इच्छा पुरी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. त्याला काय अंत आहे का? त्याला अंत नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नाना प्रकारच्या कल्पना. मी असं करीन, मी तसं करीन. कुणाकुणाच्या मनात काय काय येईल काही सांगता येत नाही. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. अशा कल्पनेमध्ये जर तू सापडलास, अशा मोहपाशात जर तू सापडलास, तर तो देव तुला भेटणार नाही. नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. अशा निरनिराळ्या कल्पनेमध्ये, निरनिराळ्या मोहामध्ये कर्तव्याच्या मोहपथावर, कर्तव्याच्या पुण्यपथावर, मोहाच्या फुलबागा. मोही फसता मुकशील वीरा. भक्तीच्या मार्गा. इह परलोकी अशांतीने तव विक्रम चुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाण खऱ्या पुरुषार्था. म्हणा हे लक्षात घे. मना कल्प मनी कामना राम नाही. मग ह्या कल्पनेच्या या मोहात जर तू सापडलास, कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलभागा, अशा जर ह्या नाना प्रकारच्या कल्पनेच्या मोहात जर तू पडलास, तर राम कधी भेटायचा आहे? काय म्हटलं बघा? मनी कामना राम नाही जयाला. अति आदरे प्रीती नाही तयाला. त्याचं देवावर प्रेम नाही. देवाचं पाहिजे पण देवावर प्रेम नाही. देवाने मला हे द्यावं, देवाने मला ते द्यावं, हे पाहिजे. पण देवाचं एक माळ करतो म्हणलं का तर तो नाही म्हणतो. म्हणजे देवाचं पाहिजे पण देव नको आहे. मग तू कसा पाहिजे? तुला देव पाहिजे, बाकी न मागता मिळणार आहे. समजा या गल्लीत राष्ट्रपती येणार म्हणलं तर का एवढं मोठं सुधारणा होऊन जाईल की नाही? नसतं तो येणार म्हणलं तर. तसा तो परमात्मा येणार म्हणलं तर काय सगळं वैभवच आहे ना. नुसते कशावर महाराज इथं आले बघा, सगळे रस्ते बिस्ते सगळं झालं. झाले की नाही? आपण इथली परिस्थिती काय बघितली ना. राजा जाय जया स्थला तीच होय राजधानी.
राजा जिथे जातो तिथे राजधानीचं स्वरूप प्राप्त होऊन जातं. मने कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल आदरही राहणार नाही, प्रेमही राहणार नाही, कारण तो मोहपाशामध्ये गुंतून पडलाय. त्यामुळे तो कर्तव्याला विसरलाय. मग असा भक्त काय कामाचा आहे? म्हणून अशाचा आदर्श ठेवू नकोस. मनाला दोन्ही सांगितले, हे आणि ते. मना राम कल्पतरू कामधेनु, निधी सार चिंतामणी कायवानु. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. दुसऱ्याकडनं अपेक्षा करण्यापेक्षा तो परमात्म्याचं द्यायला कल्पवृक्षाच्या झाडाखाली जो कोणी बसला, कल्पवृक्षाच्या झाडाखाली जो कोणी बसेल त्याला मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कल्पतरू वृक्षाकडे. एक मनुष्य त्या कल्पतरू झाडाखाली बसला, त्याला माहित नाही कल्पतरूचं झाड आहे. बसला, थकून आला होता, म्हणतो इथे एखादी कॉट असतील बरं झालं. लगेच तिथं कॉट. म्हणलं ह्याच्यावर गादी असतील बरं झालं. लगेच गादी. म्हणलं इकडे पंखा असतात बरं झालं असतं. लगेच इकडे बाजूला पंखा. पाण्याचा तांब्या असं बरं, लगेच पाण्याचा तांब्या. थोडी विश्रांती, लगेच झोपलं, लगेच झोप लागली. सगळं झालं. मग विचार करतो, अरे इथं झाडाखाली मी बसलो होतो. मी म्हणलं कॉट म्हणजे थोडी आता थकलोय बाबा, कॉट असते तर घरी. आता इथं सगळी दगडं बिगडे, इथं कुठं झोपणार. कॉट असते तर बरं झालं असतं. आली गादी असते बरं झालं असतं. गादी त्याच्यावरती, उशा, पाणी, तांब्या सगळं. मग काय विचार करतोय, इथे एखादं भूत तर नाही ना, छातीवरून बसलं काय करायचं. बसलं बोकांडी त्याच्या. कल्पवृक्ष नव्हतो तुम्ही, भूत बोकांडी बसवलं तर बसलंच. उभा कल्पवृक्षा तरी दुःख वाहे, तया अंतरे सर्वदा तेची आहे. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून तू जर दुःखाची कल्पना करशील तर दुःखच मिळेल ना बाबा. हा कल्पवृक्ष आहे, त्याच्या तिथे तुला आनंदाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. पण तुला दुःख तिथं बसून जर तू दुःख करत राहिला तर दुःखाशिवाय काय मिळेल. मना राम कल्पतरू कामधेनु. अरे हा राम कल्पवृक्ष आहे, कामधेनु आहे. मनातल्या सर्व इच्छा रामराय पूर्ण करेल. निधी सार चिंतामणी काय माणू. तो निधी म्हणजे समुद्रामध्ये रत्न भरलेली आहेत ना, समुद्रात रत्न आहे. तर म्हणाले हे निधी मोती आहेत सगळं समुद्रामध्ये. तर ते उत्तम असे मोती पाहिजे असे समुद्रातले, तर म्हणजे तो देणारा आहे. समुद्रात सगळी रत्न पडली होती, काढली ना समुद्र मंथनातनं. जया तो म्हणजे निधी म्हणजे भांडार. त्याच्याकडे भांडार आहे. कुबेराकडे भांडार आहे का नाही, जे पाहिजे ते द्यायला समर्थ आहे ना तो. तसं भगवंताकडे चिंतामणी आहे, चिंतिलेलं देणारा असा तो आहे. त्याचं सामर्थ्य मी काय वर्णन करू सांगू. तू त्याचं नाव घेतलं तर तुला हे सगळं मिळेल, पण त्याचं नाव घ्यायचा कंटाळा करू नको ना. तू त्या मोहामध्ये फसलास आणि रामरायाला विसरला. मग म्हणलं श्रावण महिना सुरूच आहे, पहिलीच कहाणी आहे म्हणजे आकार आहे, पिटारे करारे डाकोरा. बघ म्हणले व्रत घेतोय, उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील. ज्याच्या नावाने तुला सगळं ऐश्वर प्राप्त झाले त्यालाच विसरशील. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. अरे त्याच्या योगाने सर्व ठिकाणी सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य तो तुला देईल. अनेकांना राजे महाराजे केले त्याने, सर्व सत्ताधीश त्यांनी केलेले. रामरायाच्या कृपेने सर्व काही होतं, पण ती कृपा मिळण्यासाठी काही ते करावं लागतं ना. सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. मग त्याच्यासाठी काय केलं, तुझा गोंधळ मांडिला हो करी कृपा.
जाऊनी महाद्वारे नवसम्या फेडिला हो करी कृपा. करी कृपा उजळी कुळदीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. तुझा गोंधळ मांडलाय, मी तुझी सेवा करतोय, तुझ्या दरबारात येऊन नवस फेडलाय. आता एवढं माझं काम कर नाही, काय कर. उजळी कुळदीपा, माझा मुलगा आहे त्याला चांगली बुद्धी दे. उजळी कुळदीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. हे आईसाहेब आमच्या मुलावर कृपा करा, आमचा कुलदीप उजळला पाहिजे ना. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. त्याच्यासारखा जगामध्ये कोण आहे एवढी कृपा करणारा. ज्याला कल्पतरूची उपमा देता येते, ज्याला कामधेनूची उपमा देता येते, ज्याला निधीची उपमा देता येते, ज्याला चिंतामणीची उपमा देता येते, असा कोण आहे जगात दुसरा. तया साम्यता कायसी कोण आता. म्हणून विचारलं की मना तू विचार कर, एवढं सगळं देण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याचं नाम घ्यायचा कंटाळा का करतोय याचा विचार कर. उभा आगच पुढं श्लोक आलाच बघा, बघितला नव्हता म्हणणार आहे. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोकजीवी धरावा. म्हणून हे मना कल्पवृक्ष आहे, याच्या खाली बसून दुःखाची कल्पना सुद्धा करू नको. हा सुखाचा निधी आहे, तिथे बसून दुःखाची कल्पना करू नको. कारण जे मनी वसे ते स्वप्ने दिसे. तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोकजीवी धरा. जर वादच घालत बसलात तुम्ही, आयुष्य कसं भांडण्यातच गेले. म्हणजे घरातल्या लोकांशी भांडतो, शेजाऱ्याशी भांडतो, सगळ्याशी भांडतो, भांडण्याशिवाय दुसरं काही येत नाही. म्हणजे कोणी मित्रच नाही, तो जगात शत्रूच फार. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोकजीवी धरावा. वादे वादे जे आहे ते तत्वबोधाचं वेगळं आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीचा वादविवाद करणं चांगलं आहे. हा ग्रंथ चांगला का तो ग्रंथ चांगला का, काय काय कुठल्या ग्रंथात काय काय चांगलं आहे तुम्ही वाचलंय का, हा वाद वेगळा आहे. आणि हा जो वाद आहे हे सज्जना म्हणजे हे मना वादविवाद करण्यात आयुष्य वाया घालू नको. तो मोठ्या बापाचा म्हणायचं ना आपण गप्प बसायचं, वाद घालत बसायचं नाही, भांडणं करत बसायचे नाही. कारण ज्याने ऐकायचंच नाही असं ठरवलंय त्याला कितीही समजून सांगितलं तरी उपयोग नाही. ज्याचं तुमच्याबद्दल मत चांगलं आहे त्याला स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. आणि ज्याचं तुमच्याबद्दल मत वाईट आहे त्याला कितीही स्पष्टीकरण करून सांगितलं तरी त्याला काही पटणार नाही. म्हणून त्याच्या वानगडीत पडायचं नाही. वाद बरं तू म्हणतो बाबा तसं आहे. पुढे मागोता शोकजीवी धरावा. मग पुढे तुला पश्चात्तापाची पाळी येईल बघा. त्या वादविवादात भांडणात जर आयुष्य तुझं निघून गेलं तर तेवढा वेळ रामरायाच्या सेवेतला वाया गेला. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद
गोपाल कृष्ण भगवान की जय. या वादाविवादामध्ये हे मना तुझं आयुष्य निघून जाईल रे बाबा. निजिध्यास तो सर्व तुटून गेला. ज्या रामरायाचा ध्यास मनाला लागायला पाहिजे होता, ध्यास म्हणजे कसा आधी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, मग आत्मसाक्षात्कार. पण हा जो निधिध्यासापर्यंत तू आलास की रे बाबा, आता पुन्हा तू अधोगतीला चाललास. या सगळ्या वादविवादात तुझा हा जो निश्चय केला होता मनाने की मी ध्यास धरीन रामरायाचा, कैवेटसी बा मजला सोदरा, असा जो तुझा ध्यास होता, निधिध्यास होता, तो निघून गेला की. निधिध्यास तो सर्व तुटून गेला. बळे अंतरी शोक संताप ठेला. पुन्हा तू पहिल्यासारखं वागायला लागला. आधी आपण वाईट होतो असं म्हणतात. सज्जनांच्या संगतीने आपल्याला श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासापर्यंत आलो आणि पुन्हा मग राग काही जाईना मनातला, शोक काही जाईना, संताप काही जाईना. मग तुझी पुन्हा अधोगती सुरू झाली ना. चांगला वरच्या पायरीत गेला होता, पुन्हा पहिलीत. बडे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला. सुखानंद आनंद ह्या रामनामामुळे तुझ्या मनामध्ये सुख वाढत होतं. आनंदाचा अनुभव तुला एकदा आला होता. मग इतक्या चांगल्या मार्गाला आलेला तू पुन्हा असा कार्य भरकटत चाललाय. सुखानंद आनंद भेदे बुडाला. हे वादावाद कशाने सुरू झाले? भेद तुझ्या मनामध्ये आला, हा आपला आणि तो परका. पुन्हा म्हणाले ते वादावाद सुरू झाला. सुखानंद आनंद, त्यामुळे काय झालं? तुला जे मिळालेलं सुख, तुला मिळालेला आनंद, तो तू आपल्या हाताने घालून बसतोयस. दुसरा कोणी घालवत नाही, तूच तुझ्या हाताने घालवतोयस. सुखानंद आनंद भेदे बुडाला. मना निश्चयो सर्व खेदे उडाला. चांगला निश्चय केला होता ना तू. मना निश्चयो, काही नाही आता मी चांगल्या मार्गाला जाणार, आता काहीतरी सत्संग, अमुक तमुक वाचन, हे ते इथपर्यंत निश्चित्यासपर्यंत आलेला मनुष्य पुन्हा इथंच जातो. विचार करा. म्हणले अरे मना निश्चयो सर्व खेदे उडाला. तुझ्या मनातला चांगला झालेला निश्चय या वादावादामुळे, संतापामुळे, हा आपला तो परका, ह्या भेदामुळे सगळं तू मिळालेलं घालून बसलाय. सुखानंद आनंद एवढं तुला मिळालं होतं तेही घालून बसलाय. म्हणजे ह्या मार्गाला जाऊ नको असं त्या मनाला ते सांगतात. कुठल्या मार्गाला जावं तेही सांगितलंय. आता कुठल्या मार्गाला जाऊ नये तेही सांगतात, कारण मिळालेला आनंद घालवायची वेळ येते. घरी कामधेनु पुढे ताक मागे. हरी बोध सांडोनी वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे. तया मागता देता हे उदंडे. घरी कामधेनु पुढे ताक मागे. अरे सर्वस्व देणारा हा रामराय इथं बसलेला आहे. म्हणजे घरामध्ये कामधेनु आहे, म्हणजे दुधाला तोटाच नाही. आता दूध आहे म्हणजे दुधाचं दही होणार आहे, ताक होणार आहे. पण घरामध्ये कामधेनु असून सुद्धा जर दुसऱ्याच्या दारात तू ताक मागायला गेला तर कर्म करंटाच तुला म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं आहे? घरात कामधेनु असतं लोकांच्या पुढे एवढा देणारा समर्थ असून तू दुसऱ्याच्या पुढे हात पसरतोय, मग काय म्हणायचं तुला? घरी कामधेनु पुढे ताक मागे. हरी बोध सांडून वेवाद लागे. अरे परमेश्वराचा चांगला बोध मनामध्ये ठसवायचं सोडून तू ह्या वादावादामध्ये, भांडणामध्ये कशाला लक्ष घालतोस? हरी बोध सांडून वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे. चांगला चिंतामणी नावाचा रत्न खडा त्याला मिळाला, हे नाही त्याचे तुकडे करून टाकले तर काय करा? चांगलं तुला रामरायाचं त्याच्यातला आनंदही तू घेत होतास. आता पुन्हा तू वादविवादात गेलास. म्हणजे एखाद्याला खडा मिळावा आणि तो त्याने
त्याचे तुकडे करून टाकावे असं तू केलंय. जर जे मागेल ते देईल ना. तू चांगलं माग देवाला. वादावादामध्ये कशाला. तया मागता देता हे उदंडे. त्या परमेश्वराला जर मागशील तर तो उदंड देईल. म्हणजे उदंड देईल म्हणजे किती देईल. अनंत असते कमलावराने देता किती घेशील डोकराने. आणि तो एकदा परमात्मा द्यायला लागला ना, घेताना तुझे हात कमी पडतील. तो अनंत हस्ताने देतोय, तू 2 हाताने घेणार. ओंजळ भरून खाली व्हायला लागेल एवढं आहे काय. तया मागता देता आहे उदंडे. त्या परमेश्वराला मागशील तर तो इतकं देईल की पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेची ना. तो देतो, भरपूर देतो. किती. पुरे पुरे पुरे. आता शेवटी भक्त म्हणतो देवा आता बाद झाला भाऊ, किती देशील. पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेची ना. पण खरा जो भक्त आहे तो काय. भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधले. पण भक्त काही घ्यायला तयार नाही. देव एवढं द्यायला तयार आहे. भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधले. देव म्हणतो अरे मी एवढं देतो, तू का घेत नाही. भक्त असे त्याविणे नाही. भक्त म्हणतो मला तू पाहिजे, तुझं काय करायचं. भक्त असे त्याविणे नाही तयासी भक्त दुर्लभो. असा भक्त त्याला दुर्मिळ आहे. देवाशिवाय मला काही नको असा म्हणणारा भक्त दुर्मिळ आहे. मला पाहिजे म्हणणारे सगळेच भक्त आहे, मी पण त्यातलाच आहे. पण त्याला मला काही नको, मला तू पाहिजे असा म्हणणारा भक्त तो दुर्मिळ आहे. पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेजना. भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधले. भक्तासी त्या विणे नाही तयासी भक्त दुर्लभो. राहिलेला कथा बघा आता उद्या 63वा श्लोकात झाला. आठ श्लोक झाले आज. एक दिवशी 4 झाले होते, एक दिवशी 6 झाले, आज 8 श्लोक झाले. काही ठिकाणी वर्णन करण्यासारखं असतं, काही ठिकाणी नसतं. पण जसं त्या वेळेला रामराय सुचवेल तसं तसं ते घडत जातं. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा अच्युतं केशवं राम नारायण. हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण भगवान की जय. सती विठ्ठलाची केवरती मध्ये पुष्पहार फुले त्यावरी